नमस्कार. न्यूज वनच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आज बातमी आहे केज शहरामधील विविध शासकीय कार्यालयासमोर अतिक्रमणधारकांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत. केज शहरामध्ये 3 विभागाच्या कार्यालयाचा रुबाबत दरारा कायम. विविध प्रकारची जवळपास 20 ते 25 वेगवेगळ्या प्रकारची शासकीय कार्यालये केज शहरामध्ये असतील, मात्र त्यापैकी केवळ 3च विभागाच्या कार्यालयाचा रुबाब आणि दरारा आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. घराची कळा अंगण सांगत असते, याप्रमाणे या तिन्ही कार्यालयाचा मुख्य रोड लगतचा परिसर पाहिला की वाटते. 82चा कार्यालय परिसर, न्यायालय विभागाचा परिसर आणि पोलीस क्वार्टर वसाहतीचा परिसर मध्ये मुख्य रस्ता पूर्णपणे मोकळा आहे. या तिन्ही कार्यालयासमोर कधीच अतिक्रमण झालेले नाही. इतर कार्यालये अतिक्रमणामुळे झाकळून गेलेली आहेत, परंतु या 3 ठिकाणी कोणीही अतिक्रमणधारकाने कधी डेअरिंग केली नाही. म्हणून आपण पाहत आहात की किती मोठा रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे. या तिन्ही कार्यालयाच्या प्रमुखांचा जनतेच्या मनावर एक वेगळा दबदबा कायम राहिलेला आहे आणि म्हणूनच मोकळा श्वास ही कार्यालय घेत आहेत. या मुख्य रस्ता जेव्हा तहसील, पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना, शासकीय गोदाम आणि जिरायत विभागाच्या जागेपासून जातो, तेव्हा या रस्त्याची जागोजागी गळचपी झालेली दिसून येत आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी या मुख्य रस्त्याच्या बाजूला असणारी शासकीय कार्यालयेसुद्धा झाकळून टाकली आहेत. छोटे छोटे व्यवसाय या रस्त्याच्या जागेवर छोटे व्यापारी करत आहेत, परंतु त्यांना हक्काची जागा कोणी पुढारी मिळवून देत नाही. जिरायत खात्यामध्ये व्यापारी गाळे होणार म्हणून बोबाटा झाला, पण निवडणूक संपली आणि व्यापारी गाळ्याचा विषय देखील संपला. यामुळे व्यापारी बंधू सध्या मोठ्या चिंतेत आहेत की हा मुख्य रस्ता आता चौपदरी होणार आहे, रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, मग आपल्या दुकानाचं काय होणार, यावर्षीची संक्रांत आपल्या दुकानावर बसणार की काय, म्हणून हे व्यापारी चिंतेत आहेत. मात्र या भागातील पुढाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे केज शहरातील व्यापाऱ्यांचं काय चाललंय, त्यांचं काय घराणं आहे, त्यांचं काय दुखणं आहे, हे पाहायला वेळ नाही. अतिक्रमणाचं काहीही हो, मात्र केज शहरामधील या 3 कार्यालयाचा रुबाब मात्र आजही पाहायला मिळत आहे. या 3 विभागाच्या परिसरात एकही अतिक्रमण न झाल्यामुळे या कार्यालयाचा रुबाब आणि दबदबा जनतेच्या मनात आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. न्यूज वन रिपोर्ट करिता मी रामदास तपसे, केज.